हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आता आजच्या लेक्चरच्या निमित्ताने आपण काय बघणार आहोत? डबली सर्क्युलर लिंक लिस्ट. डबली सर्क्युलर मध्ये काय बघणार आहोत आपण मित्रांनो तुम्हाला माहिती सर्क्युलर लिंक लिस्ट काय राहतंय की त्याचा लास्ट नोडचा ऍड्रेस फर्स्ट नोडला परत दिला जातो. लास्ट नोडच्या नेक्स्ट पॉइंटर मध्ये त्याचा फर्स्ट नोडचा मेमरी ऍड्रेस दिला जातो. मग मित्रांनो मला सांगा, सर्क्युलर लिंक लिस्ट म्हणजे ते आणि डबली म्हणजे काय? दोन्हीकडे ट्रॅव्हल करणे, बोथ ऑफ डायरेक्शनला ट्रॅव्हल करणे, म्हणून त्याला डबली म्हणलं जातं मित्रांनो. मग मित्रांनो इथं तर दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे, एक तर तुमचा डबली पण आहे आणि एक तर तुमचा सर्क्युलर पण आहे. मग हो मित्रांनो, जसं की तुम्हाला कळत आहे याच्यात दोन्ही पण होणार आहे, दोन्ही पण गोष्टी होणार आहे. कोणत्या कोणत्या गोष्टी होणार आहे? एक तर तुमची दोन्हीकडे ट्रॅव्हर्सिंग सुद्धा होणार आहे, म्हणजे फॉरवर्ड पण आणि बॅकवर्ड पण दोन्हीकडे ट्रॅव्हर्सिंग सुद्धा होणार आहे. आणि लास्टच्या नोड मध्ये तुमचं काय होणार आहे? पहिल्या नोडचा मेमरी ऍड्रेस स्टोअर राहणार आहे, म्हणजे लास्टची नोड डायरेक्टली पहिल्या नोडला कनेक्टेड राहणार आहे. म्हणजे हे काय झालं? सर्क्युलर पण झालं आणि डबली पण झालं, इकडून इकडं आणि इकडून इकडं पण झालं. डबली प्लस सर्क्युलर म्हणजे तुमचा डबली सर्क्युलर. समजलं? मग सेम डबली मध्ये काय काय होतं? तुमच्या प्रिव्ह्यू पण होता, डेटा पण होता आणि नेक्स्ट फील्ड पण होती. प्रिव्ह्यू मध्ये प्रिव्हियस नोडचा ऍड्रेस स्टोअर करत होतो, डेटा मध्ये जी काही व्हॅल्यू आहे, जी काही डेटा आहे, जो काही एलिमेंट आहे तो स्टोअर करत होतो. आणि नेक्स्ट फील्ड मध्ये आपण त्याचा नेक्स्ट नोडचा ऍड्रेस स्टोअर करत होतो, नेक्स्ट नोडचा ऍड्रेस. समजलं? त्याच्यानंतर हेड पॉइंटर काय करत होता? फर्स्ट नोडला पॉइंट करत होता. प्रिव्ह्यू काय करीत होता? फर्स्ट नोडला प्रिव्ह्यू फील्ड ऑफ द फर्स्ट नोड पॉइंट टू द लास्ट नोड. प्रिव्ह्यू फील्ड, पहिल्या नोडची प्रिव्ह्यू फील्ड, पहिल्या नोडच्या प्रिव्ह्यू फील्ड मध्ये कोणाचा होता ऍड्रेस? लास्ट नोडचा. आणि लास्ट नोडच्या नेक्स्ट फील्ड मध्ये कोणाचा ऍड्रेस होता? पहिल्या नोडच्या प्रिव्ह्यूचा. समजलं? म्हणजे हा कोणाचा ऍड्रेस कंटेन करतो? याच्यामध्ये नोड 1 चा. आणि हा कोणाचा ऍड्रेस प्रिव्हियसच्या ह्याच्यात कंटेन करतो? नोड 3 चा. समजत आहे का मी काय म्हणत आहे? मित्रांनो मला सांगा, याच्या आधीची नोड कोणती? ही. का? कारण की हे सर्क्युलर आहेत म्हणून याच्या आधीची नोड कोणती? आता तुम्ही जर याला असं बघितलं, सपोज ही आहे तुमची नोड 1, इथं आहे तुमची नोड 2 आणि इथं आहे तुमची नोड 3. या 3 तुमच्या नोड्स आहेत. ही एक आहे, ही एक आहे आणि ही एक आहे. मग मित्रांनो मला सांगा, हे तुमचे सर्क्युलर डायरेक्शन मध्ये आहेत, म्हणजे अशी आणि अशी सर्क्युलर मध्ये आहेत. आता मित्रांनो फ्रेंड्स मला सांगा, तुमची या नोड 2 च्या आधीची नोड म्हणजे कोणती येईल? ही नोड. नोड 1 च्या आधीची नोड म्हणजे ही नोड येईल, नोड 3. नोड 1 च्या नंतरची नोड कोणती येईल? नोड 2. मग मित्रांनो नोड 1 च्या आधीच्या नोड मध्ये कुणाचा मेमरी ऍड्रेस येईल? म्हणजे याच्या प्रिव्ह्यू मध्ये आधीचा ऍड्रेस स्टोअर राहते. मग याच्या प्रिव्ह्यू मध्ये कुणाचा ऍड्रेस येईल? या नोड 3 च्या. कारण की नोड 3 याच्या आधीची, कारण की याला सर्क्युलर बनविलंय ना, म्हणून हे नोड 3 याच्या आधीची झाली. आणि याचा ऍड्रेस, या नोड 3 चा ऍड्रेस कशामध्ये येईल? याच्या प्रिव्ह्यू मध्ये येईल. समजलं? आणि याच्या नेक्स्ट पॉइंटर मध्ये कुणाचा ऍड्रेस येईल? या नोडचा, नोड 1 चा. ह्याच्या नेक्स्ट मध्ये नोड 1 चा येईल. समजलं? असा खेळ आहे इकडं. म्हणजे दोन्हीकडे ट्रॅव्हर्सिंग तर होत आहे, बट सर्क्युलर डायरेक्शन मध्ये दोन्हीकडे ट्रॅव्हर्सिंग होत आहे. समजत आहे ना मी काय म्हणत आहे? ट्रॅव्हर्सिंग बोथ डायरेक्शन होणार आहे, पण सर्क्युलरली होणार आहे. समजलं? फरक समजला? डबली सर्क्युलर मध्ये नेक्स्ट फील्ड ऑफ लास्ट नोड पॉइंटर्स टू फर्स्ट नोड. लास्ट नोडची नेक्स्ट फील्ड, हे पहा, ही लास्ट नोड आहे, त्याची नेक्स्ट फील्ड फर्स्ट नोडला पॉइंट करते, हे असं सांगण्याचं काम आहे. या पॉइंटचं, 4th नंबरच्या पॉइंटचं. इच नोड इज कनेक्टेड टू बोथ इन प्रिव्हियस अँड नेक्स्ट नोड. प्रत्येक नोड प्रिव्हियस आणि नेक्स्ट नोडला कनेक्टेड असणार आहे. देअर इज नो नल लाईक इन डबली सर्क्युलर लिंक लिस्ट. डबली सर्क्युलर मध्ये जर आपण बघितलं तर नल व्हॅल्यू कंटेन करीत होतं. इथं पण नल आणि इथं पण नल. पण सर्क्युलर मध्ये काय होणार आहे? ही लास्टचं डायरेक्ट पहिल्यांदा कनेक्ट होणार आहे. म्हणजे याच्या नेक्स्ट पॉइंटर मध्ये ह्याचा ऍड्रेस येणार आहे आणि याच्या प्रिव्ह्यू मध्ये याचा ऍड्रेस येणार आहे. समजलं? थोडक्यात सांगून दिलं. याच्यात नल पॉइंटर कंटेंट तुमच्या डबली सर्क्युलर मध्ये. त्यानंतर इन दिस कॅन ट्रॅव्हर्सिंग पॉसिबल ऍट फॉरवर्डला पण पॉसिबल आहे, बॅकवर्डला पण पॉसिबल आहे ट्रॅव्हर्सिंग. फॉरवर्डला कसं? युझिंग नेक्स्ट पॉइंटर, आणि बॅकवर्डला कसं जाणार? आपण प्रिव्हियस पॉइंटर यूज करून, प्रिव्हियस फील्ड यूज करून. द लास्ट नोड कनेक्ट्स बॅक टू फर्स्ट नोड फॉर्मिंग ए सर्कल. पहा, लास्ट नोड परत फर्स्ट नोडला कनेक्ट होणार आहे आणि हे काय करतं? सर्कल फॉर्म करतं. सिमिलरली फर्स्ट नोड कनेक्ट बॅक टू द लास्ट नोड थ्रू आउट प्रिव्हियस लिंक. तसंच लास्ट नोड पण फर्स्ट नोडला कनेक्ट होणार आहे. म्हणजे इथून हे पण असं कनेक्ट झालं आणि इथून हे पण असं कनेक्ट झालं.
म्हणजे दोन्ही एकमेकाला कनेक्ट होणार. समजत आहे ना कसं झालं काय झालं. तर आता ही डायग्राम ऍज इट इज तुम्ही डायग्राम काढून या एक्झाम मध्ये. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.